जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावनेने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. महात्म्यांनी ज्ञानात प्रगती करण्यासाठी 5 आज्ञांचंच मुख्यतः पालन करावं, असं जिथे जिथे 5 आज्ञांचं पालन होईल तेवढं मोक्षमार्गावर आपण पुढे जात राहू, हाच निश्चय करायचा आहे. 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. निश्चय केल्यावर सेकंड स्टेप, कशा प्रकारे 5 आज्ञांमध्ये राहता येईल, कशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीत आज्ञांचं पालन होईल. कोणताही विचार आला, आचरण झालं, वाणीतून काही बाहेर पडलं, फाईल 1चं आहे, समभावाने निकाल करायचा आहे. चांगलं वाईट काही हो तरी समभाव ठेवायचा आहे. वाईट झालं तरी द्वेष नाही, चांगलं झालं तरी प्रेम नाही. एक एक संयोग फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. हे चांगलं आहे पण त्यावर प्रेम नको, वाईट आहे त्यावर राग. चांगलं वाईट नाही, फक्त फाईल वाटायला हवी, संयोग आहे. हिशोब पूर्ण करून त्यातून सुटायचं आहे अशी भावना ठेवायची, जागृती ठेवायची. कोणी पाठवलं तर आपला हिशोब आहे, कॉजेस आपण पेरली होती, व्यवस्थित शक्ती फळ द्यायला आली आहे. एक एक संयोग जुळून व्यवस्थित आपलाच हिशोब पूर्ण करत आहे, एकेका निमित्ताद्वारे, संयोगाद्वारे. तिथेही जागृती ठेवायची की संयोग मी समता भावनेने पूर्ण करणार आहे. अजिबात आवडत नाही, ज्यांचा सहवास जराही पसंत नाही, त्यांच्याबरोबरही समभावाने निकाल करायचा. अत्यंत प्रिय असेल तरीही नाही मिळत तरीही समभाव ठेवायचा आहे. तिथे प्रेम नको, नावडत्या गोष्टींबाबत द्वेष नको, समभाव ठेवून निकाल करायचा आहे. सर्वांना शुद्धात्मा स्वरूपात पहा. जेवढे आत्मरूपात पाहाल तेवढा समभाव राहील, प्रेमस्वरूप होत जाल. आणि या साऱ्या आज्ञेत राहण्याच्या चाव्या, आज्ञेत राहण्याची समज दादाजींच्या सत्संगातून आपल्याला मिळत जाते. सत्संगाचा परिचय करून घेणं अपरिहार्य आहे. दादाजींची वाणी वाचा, VCD पहा. त्यामुळे आपल्याला ज्ञानात राहण्याच्या जबरदस्त चाव्या मिळतील. कोणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करवायचं आहे. आपण शुद्धात्मा पदात राहून दुःख देणारा फाईल नंबर 1 आहे. म्हणजे बाबा तू दीपक, कोणाला दुःख झालं, असा व्यवहार झाला तर माफी माग त्या शुद्धात्म्याकडून. असं प्रत्येक स्टेपमध्ये, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक एव्हिडन्समध्ये जागृती 5 आज्ञांची ठेवून मग पुढे जायचं आहे. आणि अधिकाधिक ज्ञानात राहण्याची समज आपल्याला शिबिरात, पारायणात, पर्युषणात मिळते. नक्कीच अशा प्रोग्रॅम्समध्ये आपण यायलाच हवं. जेव्हा शक्य असेल एखाद्या शिबिराला जरी आलात तरी ज्ञानाच्या खूप चाव्या तुम्हाला मिळतील. ज्ञानात प्रगतीचा मार्ग मिळेल. चरणविधीसुद्धा आवश्यक आहे. चरणविधीमुळे आत्म्यात राहण्याची शक्ती वाढते. आत्म्यात राहण्याची शक्ती मागताना आपल्याकडून आत्मस्वरूपाची भजना होते. स्वतःच्याच स्वरूपाची स्वतःच भजना करून आत्मरूप होता येतं. म्हणून असाही एक जबरदस्त चरणविधी आहे. 9 कलमं आहेत. नमस्कार विधी आहे. आत्मज्ञानी आणि केवलज्ञानी, मोक्षाला गेलेले सगळे आणि ब्रह्मांडातील जीवमात्रांना, शासन, देवी देवतांना आपण नमस्कार करतो. ह्यातून तोही खूप उच्च प्रकार नमस्कार विधी आहे. सगळ्या प्रकारची विराधना, अपराध धुतले जातात आणि सिमंदर स्वामींची आराधना होते. मग त्यामुळे मोक्षमार्गावर त्यांच्याशी आपली संलग्नता वाढत जाते. सिमंदर स्वामींची प्रार्थना आहे. 9 कलमं आहेत. 9 कलमं तर अद्भुत आहेत. सर्व प्रकारची वाणी, विचार, वर्तन जे काही होत आहे त्याच्यामागे अज्ञानतेमुळे जे काही अभिप्राय बांधले होते त्याच्या आधारे विचार, वाणी, आचरण घडत राहतं. नवा अभिप्राय काय असावा, कसा असला पाहिजे, हे दादाजींनी 9 कलमांमध्ये सांगितलं आहे. जबरदस्त अशी 9 कलमं आहेत बघा. त्याचाही उपयोग करून घ्यायला हवा. विधी वाचनही करायला हवं. आता आपण थोडे प्रश्न घेत जाऊया. शीतला प्रसाद, 5 आज्ञांमध्ये राहून त्या मनोमन समजून घेऊन
त्यांचा आचरणात उपयोग करणे हीच आत्मभक्ती आहे का? आचरणात आणण्याची गरज नाही, जागृतीत ठेवण्याची गरज आहे. जो व्यवहार होतो आहे तो शीतला प्रसादकडून होतो आहे. बायको आली तर ती फाईल आहे. रिअलमध्ये शुद्धात्मा आहे. काम बिघडलं का चांगलं झालं, झालं ते संयोगाधीन आहे, व्यवस्थित आहे, अशी जागृती ठेवायची. मनातल्या मनात म्हणजे जागृतीत ठेवा. बाहेर बोलायची काही गरज नाही आहे. ग्लास फुटला, व्यवस्थित आहे असं म्हणण्याची गरज नाही आहे. पण जागृतीत असू द्या की कोणी फोडला, व्यवहारात सांगायचं. आपल्या दृष्टीने समोरचा निर्दोषच वाटला पाहिजे. नाही त्याचा दोष नाही आहे, संयोगाधीन फुटलाय तो, त्याच्या तोंडावरही नाही सांगायचं त्याचा दोष नाही, पण त्याला फक्त एवढंच सांगायचं की बाबा हे बघ, लक्ष दे, हे पडलं, सांभाळून चालायचं, चीजवस्तू फुटू नयेत, सांभाळून लक्षात घे, बस. आणखी जास्त काही नाही बोलला तरीही चालेल, पण आपल्या जागृतीत हे असायला हवं की कोणी केलं आहे, स्वयं कोण आहे. 2 दृष्टिकोन सतत ठेवायचे आहेत. आणि तिसरा फाईल आहे, समभावाने निकाल करायचे. समजते आता तुम्हाला? आणि आत्म्याची भक्ती तर आपण स्वतंत्र, दुसरीसुद्धा, ही सुद्धा ज्ञानाची भक्तीच आहे. 5 आज्ञांमध्ये राहाल आत्म्याचीच भक्ती होईल. आत्म्याच्या ह्या जागृतीचं रक्षण 5 आज्ञांमुळे होत असतं. शिवाय वेगळीही भक्ती करू शकता चरणविधीत. आत्म्याची सरळच भक्ती होते, आत्मभजना होते डायरेक्ट. आणि याला सिद्धस्तुती म्हणतात. ती सिद्धस्तुती पण करू शकता. आत्मगुणांची भजना म्हणजे ही साधनं आहेत सगळी आपल्याकडे. समजतंय आता तुम्हाला? हो हो. जय सच्चिदानंद. हो, जय सच्चिदानंद. अभिषेक कुमार, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आणि बराच काळ मी त्या साऱ्यात अडकलोय. मी ह्या साऱ्या अडचणींपासून सुटका करून घेऊ इच्छितो. यामुळेच मी इथे आलोय. आज मी पहिल्यांदा आपल्या सत्संगाला आलोय. खूप छान. हां, बस हे 2-3 दिवस सत्संगाचा लाभ घ्या आणि परवा ज्ञान मिळेल तेही घ्या. आणि ज्ञानात राहून जीवनाचा व्यवहार ज्ञानात राहून पूर्ण करा. आता अज्ञानतेने राग, द्वेष, मोह, क्रोध, मोह, लाभ, लोभ, लालच सगळं आपल्यावरती हावी होतात अज्ञानतेमुळे. ज्ञानामुळे आपण त्यातून मुक्त होत जाऊ. अडचणी पण सुटत जातील. हळूहळू पुढे आपण जाऊ. जीवनात चांगली प्रगती होईल. मोक्षमार्गावरही प्रगती करू शकतो. समजते आता तुम्हाला? होय. आणि आता शांती मिळवण्यासाठी 15 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणा. दादा भगवान म्हणजे अंतरंगातील आत्म्याला पोहोचतो. होय. म्हणजे ह्या आत्म्याची जेवढी आराधना तुम्ही कराल, भक्ती कराल, शांती वाढेलच तेवढी. हां. हां, करत राहा. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. रवी, हं, जय सच्चिदानंद. बोला. जयश्री, आम्ही लोक खूप जास्त नशेत असतो, खूप मौजमस्ती करत असतो, पण काही प्रश्न आम्हाला पडतात. त्याविषयी हं, लिहून दिलं आहे. हं. काय नाव आहे? याच विषयी आपल्याकडून विस्तारपूर्वक जाणून घेऊ इच्छितो. उपादेयता, वैज्ञानिक, आध्यात्मिक, काय विचारायचं आहे तुम्हाला? याच विषयी आपल्याकडून. मोक्ष तर हाच आहे. जेव्हा सर्व कर्मातून मुक्ती मिळेल तेव्हा अंतिम मोक्ष मिळतो. आणि 2 स्टेजचा मोक्ष आहे. प्रथम अज्ञानतेतून मुक्ती, ती मिळाली की फर्स्ट स्टेजचा मोक्ष. कर्मबंधन समाप्त होतात. कर्म बांधणं बंद झालं की तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष आहे. आणि हळूहळू हळू कर्माची फळं, डिस्चार्ज, कर्म समता भावनेने पूर्ण केली तर अंतिम मोक्ष मिळेल. आणि उपोदय, उपादेय म्हणजे काय तर आराधनेसारख्या करण्याच्या गोष्टी, त्यांना उपादेय म्हणतात. हेय म्हणजे सोडून द्यायच्या गोष्टींना हेय म्हणतात. आणि जाणून घेण्यासारख्या गोष्टींना ज्ञेय म्हणतात. ज्ञेय, हेय, उपादेय हे 3 शब्द अध्यात्मशास्त्रात वापरले जातात. तर आत्मस्वरूप उपादेय, आपल्याला आत्म्याची तर प्राप्ती झाली, ज्ञानविधीमध्ये होते ते हेय. आणि हेय म्हणजे अहंकार ममतेचा त्याग होतो. आत्मस्वरूपाचं ग्रहण होतं, म्हणजे ग्रहण त्यागाची झंझट कमी होते. आता ज्ञाता द्रष्टा राहायचं. प्रकृती, विचार, वाणी, आचरण, बुद्धी, चित्र, अहंकार, काय अवस्था उत्पन्न झाल्या त्या जाणून घ्या तुम्ही. तेच ज्ञेय, त्यात ज्ञातात, त्या जागृतीत राहा. आम्ही लोक इथले वाराणसीचे रहिवासी आहोत. हां, तर आम्हा लोकांमध्ये आमच्या पब्लिक लाईफमध्ये नेहमी हा प्रश्न विचारला जातो की आपण किती मुक्त झालोय, आपले किती कल्याण झालंय. म्हणून
आम्ही लोक आपली स्वतःची फाईल रवीशी सुद्धा मी बोलाचाली करत राहतो आणि आमच्या तर आम्ही मस्तीत राहतो. पण ह्यासारखे प्रश्न आम्हाला पडत राहतात व्यवहारी जगात. म्हणजे किती मुक्ती मिळाली आहे तर त्यासाठी 2 प्रकारचे अनुभव आहेत. स्वतःचे दोष स्वतःला दिसायला हवेत, जगात निर्दोष दिसायला हवं. कोणती परिस्थिती जग निर्दोष दिसलं तेवढी मुक्ती वाढेल. कुठेही दोषी दिसले की आता तेवढं शुद्ध करणं बाकी राहतं. आणि दुसरं, कुठेही कोणत्याही परिस्थितीत दखल द्यायला नको. असं का झालं, पुन्हा पुन्हा असं का करतात, कोण म्हणतं तुम्हाला, दखल नाही कोणत्याही परिस्थितीत. आपल्याला त्वरित समाधान मिळायला हवं. झालं तर व्यवस्थित, कोणाचाही दोष नाही. एवढी जागृती आली तरी खूप मोठ्या प्रमाणात मोक्ष सुरुवात होईल त्याला. आणि शेवटी कोणत्याही परिस्थितीत एकही दुःख टच नाही झालं तर इथेच मोक्ष, कंप्लीट मोक्ष, फर्स्ट स्टेजचा मोक्षाचा इथेच अनुभव येईल. कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं, कोणी आक्षेप घेतला, कसली चोरी झाली घरात, कोणाचा ॲक्सिडेंट झाला घरात, स्वतःचा झाला, तरी जागृती जागृती जागृती, त्याला फर्स्ट स्टेजचा मोक्ष म्हटला जाईल. पूज्यश्री, हं. आपली जी काशी आहे त्याविषयी एक मान्यता आहे. काशीला खूप साऱ्या तीर्थंकरांनी आपली जन्मभूमी, कर्मभूमी बनवली. खूप सारे संत, दिव्यात्मा तिथे बनले. त्याविषयी आपण थोडासा त्यावर प्रकाश टाकावा. हे तर पार्श्वनाथ भगवानांचे असे 4 तीर्थंकर झाले इथून, ज्यांचे 4 कल्याणक ज्याच क्षेत्रात झाले होते. च्यवन कल्याणक, जन्मकल्याणक, दीक्षा आणि मनःपर्यायज्ञान, एवढे सारे इथेच झाले. म्हणजे हे केवल ज्ञान जेवढ्या तीर्थंकर भगवंतांना जेवढं झालं, त्यांचा जन्म या क्षेत्रात जन्म झाला आणि केवल ज्ञानापर्यंत पोहोचले. तर अशी ही पवित्र भूमी आहे. आणि इथे गंगा किनारी किती आश्रम, संत, महंत, साधू लोक राहतात. त्यामुळे कोणी जरी इथे आले तरी काहीतरी धर्मज्ञान मिळेल. धर्मज्ञानामुळे त्याला संसारात अभ्युदयाची प्राप्ती मिळेल. त्यात हेतू असा आहे की बाबा काशीमध्ये संत महंत आश्रमात खूप राहतात. त्यामुळे लोक इथे येतात, धर्मोपदेश, काही लाभ मिळवतात. आणि आत्मज्ञान मिळालं तरच मोक्ष होईल. बाकी धर्माने पुण्याचं बंधन होईल. पुण्यामुळे संसारात सुखशांती संपत्तीचा लाभ होतो. मोक्ष तर आत्मज्ञानानंतरच मिळू शकतो बघा. पूज्यश्री, जी इथे काशी विश्वनाथ जी मोक्षनगरी म्हणतात, ऐकलंय की भगवान शिव स्वयं तारण मंत्र इथे देतात. ते बरोबर आहे, ती मान्यता आहे, चुकीचं नाही. पण मोक्ष म्हणजे काय की क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, विषय, विकार, लालसा सगळं सुटायला हवं. त्यानंतर अनुभवातून कळेल की मोक्षाची सुरुवात झाली आपली इथल्यासाठी. तुम्हाला त्याचा अनुभव यायला हवा की बाबा कशातून मुक्ती, राग, द्वेष, मोहापासून मुक्ती. मग समजायचं की मोक्ष मार्गाची सुरुवात झाली. ज्या कोणाला मिळेल बघा राग, द्वेष, मोहापासून मुक्ती, तो मोक्षाला प्रगती करेल. मुक्ती म्हणजे काय, मुक्तपणे नगरातून फिरण्याने मुक्ती नाही मिळत. किंवा भगवानांची पूजा वगैरे, शिवाची पूजा करत राहाल तर पूजा केल्याने पुण्य लाभेल. शिवस्वरूप सच्च कोणतं आहे तर शिवलिंगाची पूजा करताना त्याच्याही पुढचं जाणून घ्यायचं आहे. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, तो अनुभव येईल तेव्हाच मुक्ती होईल. आपल्या भक्ती करण्याने पुण्य मिळतं आणि आत्मज्ञानामुळे मुक्ती मिळते. समजताय आता हे? जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. जय सच्चिदानंद. हो, बोला. जेव्हा आपण वाईट कर्म करतो, एवढी वाईट कर्म करतो की आपण तिर्यंच गतीमध्ये जातो, म्हणजे पशुयोनीमध्ये गेलो समजा, तर आपण तिथे कर्म भोगायला जातो. मग कर्म भोगतो, पूर्ण सारी समाप्ती करतो तिथली. मग हे कसं ठरतं की पुन्हा आपण मनुष्यात येणार का देवलोकात जाणार का कुठे जाणार? ॲक्च्युली काय आहे की एक माणूस जनरल स्टोअरचं दुकान असेल, त्याने काही चुकीचं केलं, गडबड केली तर 6 महिने जेलमध्ये जाईल. मग 6 महिन्यांनी परत कुठे येईल? बाहेर येईल. बाहेर आल्यावर घरी येईल की नाही? हो, येईल. दुकान चालू ठेवेल का नाही? हो. आता ते दुकान सोडून गेला गुन्हा केला म्हणून. पण दुकानात जेवढा बँक बॅलन्स होता, स्टॉक होता, सारे ॲज इट इज त्याची प्रॉपर्टी, बायको, पैसे, मुलं, सगळ्यांना असंच ठेवून ते ठेवलं सोडून. 6 महिने जेलमध्ये गेला. जेलमधून परत आला की दुकान, घर, पैसा सगळं परत त्याच्या हातात येईल. पुन्हा व्यवसाय चालू ठेवेल. चुकीचं काम नाही करणार धंद्यात. मग हळूहळू एका दुकानाची 2 दुकानं होतील, वाढेल त्याची आवक, इन्कम. म्हणजे आधी
त्याचं जसं आयुष्य होतं तसंच ते पुन्हा चालू होईल. तसंच आहे, तसंच. कारण त्याने कर्म अजून समाप्त नाही केली. हं. म्हणजे 45 मैलावर आला होता, तिथे गुन्हा केला. त्यामुळे तिथून शिक्षा भोगून 45व्या मैलावर पुन्हा आला. तिथून 100 मैलावर जाणार आहे. आत्मज्ञानाच्या मार्गावर पुढे जाणं बाकी आहे त्याचं. बरं. देवगतीत गेल्यावर हजारो लाखो वर्ष देवगतीचं आयुष्य बघून 45व्या मैलावर परत येईल. ओके. नरकात गेला तरी हजारो लाखो वर्ष बघून 45व्या मैलावर परत येईल. आणि जनावर गतीत गेला तर 100 वर्ष 100-200 वर्षांनी पुन्हा इथेच येईल. जय समजते का जय आता? सच्चिदानंद. माझं नाव रमेशचंद्र पांडे आहे. मी पूज्यश्री कुठून दीपक बोलताय? भाईंकडून जाणून घ्यायचंय हा ते बोला. ज्ञान आणि विज्ञानामधील अंतर. म्हणजे ज्ञानामुळे आपण हे जाणू शकतो की शरीर आणि आत्म्याहून आपण वेगळे आहोत. तसेच मग विज्ञानातून आपण काय जाणून घेऊ शकतो? ज्ञान म्हणजे काय तर हे सांसारिक ज्ञान. चोरी करायची नाही असं ज्ञानाने शिकवलं आहे, पण आपल्याला करावी लागतं. आपण निश्चय करा, लक्षात ठेवा, चोरी झाली तर माफी मागा, पुन्हा तसं न करण्याचा निश्चय करा. म्हणजे असं करावं लागतं, त्याला ज्ञान म्हटलं जातं. आणि विज्ञान म्हणजे इटसेल्फ क्रियाकारी आहे. आपल्या ज्ञानविधीत ज्ञान मिळतं की मी रमेश नाही, मी शुद्धात्मा आहे. ती जागृती आता रात्रंदिवस चालू राहील. हा देह सुटेल पण ती जागृती जबरदस्त राहील. केवळ ज्ञानापर्यंत ती जागृती आपल्यातली कमी होणार नाही, वाढतच जाईल. म्हणजे विज्ञान इटसेल्फ क्रियाकारी. म्हणजे या भौतिक विज्ञानाचा विषय नाही, आध्यात्मिक विज्ञानाचा आहे. अध्यात्म. पण भौतिक विज्ञानातही असं आहे. समजा पाण्याला जर अशुद्ध पाणी आहे, त्याला फिल्टर करून फिल्टर ठेवून शुद्ध पिण्यायोग्य बनवलं. म्हणजे ते पाणी स्वच्छ झालं. म्हणजे दूषितपणा कमी झाला. म्हणजे दूषित पाण्याला, घाणेरड्या पाण्याला पिण्यालायक बनवतो. म्हणजे त्याला धर्माचं तत्व असं म्हणतील. हे ज्ञान आहे, एक प्रकारचं ज्ञान आहे ते. आणि विज्ञानात काय असतं, दूषित पाण्यातूनही हायड्रोजन ऑक्सिजन वेगळे केले केमिकल प्रोसेसनी, हायड्रोजन इकडे बाहेर पडेल, ऑक्सिजन तिकडे बाहेर पडेल, दोन्ही शुद्धच असतील. म्हणजे शुद्धीकरणात एकदा सेटिंग केलं म्हणजे कंटिन्युअसली ऑक्सिजन हायड्रोजन लास्ट मोमेंटपर्यंत वेगळेच राहतील. असं वेगळं करत राहणं ते विज्ञान आहे. एकदाच सेटिंग करावं लागतं, ते विज्ञान आहे. आणि दूषित पाण्याला एक फिल्टर लावला, पुन्हा दुसरा फिल्टर लावला, तिसरा लावला, मग पाण्याला स्वच्छ करतच राहायचं आहे. ते धर्माचं काम आहे, तेच ज्ञान आहे. व्यवहारात ज्ञान म्हटलं जातं. ज्ञान म्हणजे काही करावं लागतं आपल्याला. आणि ध्यान करायचं आहे, त्याग करायचा आहे, तपश्चर्या काहीतरी करायचं आहे, ज्ञान शिकायचं. एवढं उपासाच्या दिवशी खायचं आहे, हे खायचं नाही खायचं आहे, असं पाणी प्यायचं, हे करायचं, सगळं शिकवतात. ते करायला ज्ञान म्हणतात. आणि विज्ञान म्हणजे ज्ञाता द्रष्टा. जेव्हा मी शुद्धात्मा आहे हे भान झालं की नंतर सातत्याने रमेश काय करतो ते बघणारे आपण, ते आपलं पद सुरू झालं. म्हणजे 5 आज्ञांमध्ये राहा. ते प्रोटेक्शन आहे. कारण कृपेनं मिळालेलं हे ज्ञान आहे. कर्म समाप्त करण्याआधीच मिळालेलं ज्ञान आहे. त्यामुळे आज्ञेत राहिल्याने जागृती वाढते. मग डिस्चार्ज कर्म समता भावनेने पूर्ण होतात आणि अनुभवाचे अंश वाढत जातात. समजतंय आता तुम्हाला? होय, समजते आता. म्हणजे ज्ञानाने आपण शिकतो आणि विज्ञानाने हां. आपण शुद्ध अनुभव? अनुभव किंवा शुद्धीकरण करतो. नाही, विज्ञान म्हणजे काय तर इटसेल्फ क्रियाकारी. एकदा प्राप्ती झाली की आता ती जागृती वाढतच जाणार. त्यात करावं काही नाही लागत. आणि ज्ञानात मात्र करावं लागतं. खोटं नाही बोलायचं असा रोज निश्चय करावा लागतो. खोटं बोललं तर माफी मागायची. का नसतं बोलायचं हे समजून घ्यायला हवं. म्हणजे ह्या करण्याच्या गोष्टी आहेत. संत मंडळी जे शिकवतात त्या ज्ञानाच्या गोष्टी. आणि ज्ञानी मिळतील तेव्हा विज्ञानाच्या गोष्टीही समजतील. ठीक, खूप खूप धन्यवाद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हरी ओम. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, माझा प्रश्न असा होता की ज्या काही सांसारिक गोष्टी असतात, म्हणजे प्रारब्ध असेल किंवा पुरुषार्थ असेल, जी काही पदप्रतिष्ठा असते किंवा कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल, तर त्याकडे आपण नशीब म्हणून बघायचं का दोन्हींचं कॉम्बिनेशन? नाही, पुरुषार्थ तर पंचेंद्रियांनी दिसत नाही कधी. हां. खूपच सूक्ष्म आहे. पंचेंद्रियांनी जे काही दृष्टीस पडतं ते सगळं प्रारब्ध. प्रारब्धात 2 पार्ट्स आहेत. हे सूक्ष्मात आहे. स्थूलात म्हणजे प्रयत्न दिसतात. ह्याने खूप मेहनत घेतली, तो 3 महिन्यांपासून मेहनत घेतोय, आता परीक्षा दिली, परीक्षेत पास झालाय, हां. फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे
ही जी मेहनत केली तेही पार्ट ऑफ द प्रारब्ध आहे आणि रिझल्ट आला तोही पार्ट ऑफ द प्रारब्ध. मग पुरुषार्थ कुठे आहे? एक उदाहरण देतो हां. समजा एका माणसाने एखादं मंदिर बांधलं तर आपण म्हणतो चला भगवानांचं मंदिर बनत आहे, काही पैसे आपण डोनेशन देऊया. कोणी शेठ लोक म्हणतील आमचे 50,000 लिहा. मग 50,000 दिले, लोक म्हणतील खूप छान काम केलं. म्हणजे यांनी पैसे मागितले, घ्यायला गेले, पैसे दिले, मंदिरासाठी दिले, सगळं प्रारब्ध. आता हे प्रारब्ध म्हणजे काय? हे पैसे डोनेशन म्हणून दिले ते प्रारब्ध. पण मनातले भाव जे आहेत, ही ट्रस्टी मंडळी, त्यात माझे सासरे आहेत, त्यांनी खूप दबाव आणला म्हणून द्यावे लागले, नाहीतर एक पैसाही मी नसता दिला. तो भाव तो पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ. क्रिया ते प्रारब्ध. प्रारब्धाचं फळ येणार. हे पैसे दिले, मंदिरात प्रतिष्ठापनेच्या महोत्सवाला त्यांना पुढे बसवतील. लोक म्हणतील शेठजी मोठे दानशूर, खूप मोठं काम केलं. म्हणजे स्थूल कार्याचं फळ स्थूल आलं, ते प्रारब्ध. आणि याची जी कॉजेस आहेत ते भावना काय होती? कॉजेस काय टाकले त्यांनी? एक पैसाही देणार नव्हतो मी. किंवा एखादा माणूस म्हणेल माझ्याकडे 5 लाख असते तर मी 5 लाख दिले असते. भगवानांचं कार्य माझ्या भाग्यात कुठून? आता ह्यातला भाव हा पुरुषार्थ. तो पुरुषार्थ. आणि क्रिया ते प्रारब्ध. समजलं का आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. माझं नाव तपेंद्र शर्मा. बोला. दादा, भगवानांचं ज्ञान मी घेतलंय आणि त्यातून मला असे अनुभवास आलं की मी अपराधी आहे आणि पापी आहे. यातून कशी सुटका होईल? नाही, अपराधीपणा नाही, पापी नाही, शुद्धात्मा झालाय. आता तपेंद्रची चूक दिसते तुम्हाला, मग ती पाहायची. बघून तपेंद्रला सांगायचं की माफी माग. म्हणजे चुका करण्याचे जे दोष घडले आहेत त्याची मग माफी मागून त्या समाप्त होत जातील. अपराधी दोषी नाही आहात, पापी नाहीत. शुद्धात्मा पापी नसतोच. पण ह्या अज्ञानतेमुळे चुका झाल्या आहेत. आता ज्ञानजागृतीत आपण आलोय, मग चुकांची माफी मागायची. आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान सगळं धुतलं जाईल. घाबरून जायची गरज नाही. धुवू शकता ते. जेव्हा बघा चहा सांडतो कपड्यावरती, तेव्हा आपण नाही का धुवून टाकत? तेव्हा तो धुवून जातो. त्यासाठी कापड फाडायचं नाही, पाय कापायचं नाही आहे. चहा सांडल्यावर कापडाला साबण लावून धुवायचं आहे. प्रतिक्रमणाच्या साबणाने धुवून टाकायचं. मग कपड्यांसारखाच स्वच्छ होईल आणि तुमच्यावर काही डागही राहणार नाहीत नंतर. कोणताही विधी शुद्धपूर्वक होतच नाही. चरणविधी तरी शुद्धपूर्वक होतच नाही. नसेल होत तर काही हरकत नाही. आपण आपली कर्म समाप्त करण्याआधीच हे ज्ञान मिळालंय तुम्हाला. किती भाग्यवान आहात की ज्ञान मिळालं आहे. तर प्रवृत्तीची दखल त्यात होते. हळूहळू ॲडजस्टमेंट करायची. कामाच्या वेळेनुसार चरणविधीची वेळ सेट करा. उठल्यावर करा किंवा दुपारी किंवा रात्रीच्या वेळी थोड्या मोकळ्या वेळात. आणि कशामुळे अडथळे येत आहेत? पैशांचा काही प्रॉब्लेम आहे का? कामकाजाचा प्रॉब्लेम आहे का? काम का होत नाही आहे? म्हणजे असं सगळं मनात टेन्शन असतं. काम नाही होऊ शकत. मग त्याचं सारं सॉल्युशन हळूहळू काढा. त्यामुळे स्थिरता वाढेल, विधी वांचनही चांगलं होईल. काय? आणि आपल्या ज्या चुका, कोणाला दुःख दिलं आहे, कुठे दृष्टी बिघडली तर साऱ्याची माफी मागणं चालू करा. त्यामुळे दोष जेवढे धुतले जातील तेवढा कचरा कमी होत जाईल, जागृती वाढत जाईल. माफी मी मागतो, पण वाटतं आपल्याला माफ नाही केलंय. 2 वर्षांपासून माफी मागतोय, कमी होत नाही. मग वेगवेगळे दोष पाहून करत राहायचं. म्हणजे एखादा कांदा असतो ना, कांदा, त्यात कसे लेयर्स असतात किती? त्यातला एक एक काढत गेलो तर आतले दुसरे निघतात, तिसरा निघेल. अशा ग्रंथी कमी होत जातात. म्हणजे प्रतिक्रमण केल्याने दुःख कमी होईल ना, का दुःख आणखी वाढत जाईल? ते कर्मच होतं, तेच बाहेर पडलंय. भरलेला माल बाहेर पडतो. पण आपल्याकडून जागृती ही ठेवायची की हा तपेंद्र वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. तपेंद्रकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. तेव्हा तेवढे दोष कमी होत जातील. आणि एका वर्षात नाही होणार. बघा आपल्याला 40 वर्षानंतरही 50 वर्षानंतरही किती कचरा दिसतो. मग तुम्ही काय एवढे दुःखी होत आहे? हा तर बाहेर निघणार आहे कचरा. आपण साफ करत राहू. आपण जागृती ठेवायची की कचरा दीपकमध्ये आहे, माझ्यात नाही आहे, मी शुद्धात्मा आहे. हा कचरा दिसतोय तो प्रकाश म्हणजे ते ज्ञानाचं स्वरूप आहे. कचरा हे पुद्गलचं स्वरूप आहे, प्रकृतीचं स्वरूप आहे. साफ करत राहायचं. एक अवतार तर त्यातच जाईल, साफसफाईत. जोरदार आपण प्रतिक्रमण करत राहायचं. ते आपलं होतं काय की चुका 10 करतो आणि माफी एकाचीच मागतो. आणि नंतर वाटतं कमी का होत नाही अरे, पण एकच धुतली, बाकीच्या 9 तर शिल्लक आहेत ना. मग एक एक धुवत जायचं. कमी तर नक्कीच होणार, पण अजूनही कर्म जोरात आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कधी वाटेल कमी होत नाही, पण घाबरायची गरज नाही. या तपेंद्रमध्ये कचरा आहे, मी जाणणारा शुद्धात्मा आहे.
जागृतीमध्ये राहून तपेंद्रकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. प्रतिक्रमण विधी जो लिहिलेला आहे त्याच प्रकारे मी करतो. हा करा, किंवा मग शॉर्टमध्ये करा. शुद्धात्मा भगवान, भाऊसाहेबांचा मला खूप राग आला होता, मी माफी मागतो, मला क्षमा करा, अशी चूक न करण्याची मला शक्ती द्या. शुद्धात्म्यालाच डायरेक्ट फोन करून माफी मागायची. ज्या व्यक्तीप्रती रागद्वेष झाले त्यांच्या म्हणजे दादांच्या साक्षीने माफी मागायची हा, ना? दादांच्या साक्षीने मागा. हे दादा भगवान तुमच्या साक्षीने, हे शुद्धात्मा भगवान तुमच्या साक्षीने अशी चूक झाली होती, त्याची माफी मागतो. मग कमी होईल ते. समजतंय आता हे? ठीक आहे. जय सच्चिदानंद. हो.